नमस्कार. प्रीतम व्ह्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण नारायण चिंचोली या गावाला आलेलो आहे. हे गाव जे आहे ते पंढरपूर पासून 12 किलोमीटरवर आहे. आणि या या गावाचं वैशिष्ट्य असं की जे मंदिर आपण बघायला आलेलो आहे ते या मंदिराच्या नावावरून या गावाचं नाव आहे नारायण चिंचोली. तर सूर्यनारायण मंदिर आपण बघण्यासाठी आलेलो आहे. तर चला आपण बघायला या. या साईडला मंदिर आहे. ही मागची बाजू आहे मंदिराची. अशा प्रकारे मागची बाजू आहे. समोर तुम्हाला दिसत असेल की हे वरचा भाग जो थोडासा काय म्हणू आपण पडलेला आहे. तो नवीन बांधण्यात आलेला आहे. हे शिखर पण नवीनच आहे बांधलेलं. हे त्या काळातलं नाही असं दिसतंय समोरून प्रत्यक्ष पाहता. तर या आपण समोर. तर हे जे आहे ते समोरून असं आपलं पुढच्या साईडने असं मंदिर दिसतंय. तर तुम्ही बघू शकता समोर लिहिलेलं आहे श्री सूर्यनारायण मंदिर नारायण चिंचोली. तर अशा प्रकारचं हे मंदिर आहे. समोर दिसत असेल शिखर वगैरे. तर समोर या असं इथे एक स्ट्रक्चर आहे जे त्या काळातल्या या मंदिराचं जे आहे ते मुख्य शिखर असू शकतं. कारण हे जे शिखर आहे ते नवीन तयार केलेलं आहे. आणि हे जे स्ट्रक्चर दिसत असेल तर तुम्हाला बघू शकता खाली गोलाई इथं निमुळता भागाने असं परत गोलाई केलेला आहे. तर हे ह्या मंदिराचं मुख्य शिखर असू शकतं असं आपण धरू. समोरून दाखवा जरा थोडं. तर अशा प्रकारे हे तुम्हाला दिसत असेल हे स्ट्रक्चर आहे इथं ठेवलेलं आहे. कारण हे पडलेला भाग आहे तो इथं ठेवलेला आहे. तर इकडे या तुम्हाला अजून काही विरगळे दाखवतो इकडच्या साईडला. इथं समोर तुम्हाला तुळशी वृंदावन दिसत असेल जे प्रत्येक विष्णू मंदिराच्या समोर असतं. तर या साईडला या असं. तर इथे एक दोन मूर्ती आहेत. इथे एक नागदेवतेची मूर्ती आहे समोर या समोर झूम करून दाखवा जरा थोडं. तर इथं ही नागदेवती ही जीर्ण अवस्थेतलीच मूर्ती आहे तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे एक नागदेवतेची मूर्ती आहे. आपण ह्याला शेषनाग म्हणू शकतो कारण विष्णू मंदिर आहे म्हटल्यावर हे शेषनाग असू शकतं. असे त्या म्हणजे शेषनागाची मूर्ती तयार केलेली आहे. ही जीर्ण अवस्थेत इथं तुटलेल्या अवस्थेत आहे. इथे एक मूर्ती आहे. तर चला आता आपण मुख्य मंदिराकडे जाऊया. या इकडे. तर हे मुख्य मंदिर आहे तुम्हाला दिसत असेल. या मुख्य मंदिराच्या बाहेरच्या साईडला उजव्या साईडला इथे एक मूर्ती आहे. या इकडच्या साईडला मंदिराच्या उजव्या साईडला एक विरगळ आहे. हे विरगळीचं वैशिष्ट्य इकडे या समोर या. तर इथं या विरगळीत तुम्हाला दिसत असेल इथं तर इथे एक मूर्ती विरगळ बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे एक विरगळ आहे इथं बघू शकता तुम्ही. ही शंभू महादेवाची एक शिवलिंग आहे. इथं समोर भक्त आहेत जे शंभू महादेवाच्या शिवलिंगाला नमन करत आहेत. इथे एक 3 मूर्ती आहेत जे नृत्य करताना दिसत आहेत. या विरगळाचं वैशिष्ट्य बघा तुम्ही बघू शकता. इथे एक 3 मूर्ती आहेत जे नृत्य करत आहेत आणि खाली युद्धाचं काय म्हणू आपण युद्ध दाखवलेलं आहे. एक घोड्यावर क्षत्रिय दाखवलेला आहे जो घोड्यावरून युद्ध करत आहे आणि खाली एक दुसरा क्षत्रिय आहे जो त्याच्या हातात गदा आणि दुसरं एक आपण काय म्हणू तलवार आहे. अशा प्रकारचं एक समोर दिसत असेल तुम्हाला. अशा प्रकारचं एक युद्ध. तर इथं भक्ती आणि आपण काय म्हणू नृत्य आणि इथं युद्ध अशा प्रकारची एक 3 प्रकारचं एक हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या विरगळीतून. तर ही उजव्या साईडची जे विरगळ आहे त्याच्या डाव्या साईडला असे काही विरगळ आहे ते आपण ते बघूया. तर इथे एक विरगळ आहे मोठी. आता या विरगळीचं वैशिष्ट्य म्हणजे इथं पूर्ण विरगळी जी आहे ती रिकामी आहे आणि इथं पुढच्या साईडला इथे एक शंभू महादेव आहे. समोर आणून दाखवा. शंभू महादेवाची एक शिवलिंग आहे. शंभू महादेवाची पिंड म्हणू आपण त्याला. इथं शंभू नाही श्री विष्णू ची मूर्ती आहे आणि इथे एक नंदी आहे जो शंभू महादेवाच्या उलट्या साईडला तोंड करून आपण तोंड केलेलं आहे म्हणू शकतो नंदी महाराजांचं. तर अशा प्रकारचे एक विरगळ आहे. त्याच्या साईडला इथे एक
मूर्ती आहे, जे जीर्णावस्थेत आहे. ही पूर्ण असं मोडकळीस आलेले, तुटलेले, विभंगलेले आहे. अशा प्रकारची एक मूर्ती आहे इथं. ही विष्णूची मूर्ती आहे, बघू शकता तुम्ही. ही विष्णूची मूर्ती आहे. तर अशा प्रकारे एक मंदिराच्या बाहेरचे आपण विरगळे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिकडं समोर या जरा, हे पूर्ण मंदिर दिसलं पाहिजे. तर या मंदिर मागे दाखवा जरा, थोडस मागे दाखवा. तर आता हे मंदिर बघू शकता तुम्ही. हे जे मंदिर आहे ते एक दगडी कट्टा केलेला आहे. त्या दगडी कट्ट्यावर हे मंदिर पूर्ण उभं केलेलं आहे. तर चला आपण आता आत या. दगडी कट्ट्याचं तुम्ही बघितलं असेल, हे मंदिर उभं केलेलं आहे. आणि आता समोर आल्यानंतर मुख्य द्वार आहे ह्याचं. मुख्य द्वारावर आपण बघू शकतो की असे दोन प्रकारचे स्तंभ लावलेले आहेत. तर स्तंभ झाल्यानंतर आता बघू आतमध्ये या. इथं घंटा दिलेला आहे, जो प्रत्येक मंदिरात असतो. इथं कासव आहे. आणि हे बघू शकता सभा मंडप आहे. सभा मंडपात तुम्ही बघितलं असेल तर पलीकडच्या साईडला 4 स्तंभ आहेत. म्हणजे उजव्या साईडला 4 स्तंभ, डाव्या साईडला 4 स्तंभ आणि समोर 4 स्तंभ, म्हणजे समोर 2 स्तंभ. अशा प्रकारचे एक सभा मंडप आहे इथं. आणि मुख्य भागात 4 स्तंभ आहेत. आणि मुख्य भागातले जे 4 स्तंभ आहेत त्याचं स्ट्रक्चर बघू शकता. काय प्रकारची एक कलाकृती आहे, खालून दाखवा. बघू शकता चौरस आकाराचं एक इथं स्ट्रक्चर उभा केलेला आहे. परत त्याच्यावर चौरस आकाराची नक्षी झाल्यानंतर इथे आपण काय म्हणू, आयताकृती एक त्यातच बनवलेलं आहे. ते एकाच दगडात बनवलेलं आहे. आयताकृती एक, आणि त्याच्यावर परत गोलाई आकार देत वर आणलेला आहे. त्याच्यावर एक गोलाई आकार केलेला आहे. आणि वरच्या साईडला एक त्रिकोणी आकाराचं एक हे बनवले, ज्याच्यावर भीम टाकलेले आहेत. आणि गोलाई जे आहे, त्या गोलाईला एक स्ट्रक्चर कसं असतं ते सांगतो तुम्हाला. गोलाई जे आहे त्या गोलाईला मध्ये खड्डा असतो. आणि वरचा जो तो त्रिकोणी आकाराचा दिसत असेल स्तंभ तुम्हाला, त्याला एक गोल केलेला असतो, तो यात जॉईंट केलेला असतो. अशा प्रकारे स्ट्रक्चर पूर्ण हेंबडपंथी असं स्ट्रक्चर असतं. हेंबडपंथी शैलीचं हे मंदिर असल्यामुळे. चला आता मग समोर या. हे असं बघू शकता तुम्ही की पूर्ण हेंबडपंथी शैलीचं हे मंदिर अत्यंत सुंदर असं आणि प्राचीन मंदिर आहे हे. आणि समोर आल्यानंतर तुम्हाला काही मूर्ती दिसत असतील इथं. तर इथं तुम्ही मूर्तीचे वैशिष्ट्य बघू शकता. वेगवेगळं समोर हे हत्ती आहे. दोन्ही साईडला हत्ती आहेत. आणि मध्ये एक भगवानाची किंवा जे देवता आहेत त्याची मूर्ती आहे. इकडच्या साईडला एक मूर्ती आहे श्री विष्णूंची, आणि या साईडला एक मूर्ती आहे. तर अशा प्रकारे या डाव्या साईडला, उजव्या साईडला मूर्ती आहेत. तशाच डाव्या साईडला ही एक मूर्ती आहे, बघू शकता तुम्ही. ही एक मूर्ती आहे जी आपण काय म्हणू, एक शेषनाग म्हणजे विष्णूची मूर्ती असणार. शेषनागाच्या सहित विष्णू आणि लक्ष्मीची मूर्ती असण्याची शक्यता आहे, बघू शकता तुम्ही. आणि या साईडला एक मूर्ती आहे, श्री विष्णूंची मूर्ती आहे. इथे शंख दिसत असेल, इकडं पद्म फुल दिसत असेल, तर खाली गदा आहे. तर अशा प्रकारे काही मूर्ती आहेत. विरगळी म्हणून आपण या आतमध्ये या. तर आता इथं बघू शकता तुम्ही, एक 2 स्तंभ आहेत. 2 स्तंभ आणि इथं एक मोकळी जागा आहे, बघू शकता. अशा प्रकारे मोकळी जागा ठेवलेली आहे. आणि आत गाभारा आहे. एक मंदिराचं वैशिष्ट्य म्हणलं तर चालेल की इथं एक मोकळी जागा ठेवलेली आहे, जेणेकरून समजा भाविक आले तरी, जास्त गर्दी पडली तरी अशा प्रकारचे इथे एक मोकळी जागा ठेवलेली आहे. तर बघू शकता इथं समोर आपण मुख्य मंदिराच्या जर मुख्य द्वार म्हणलं तर त्याच्या समोर एक काही अशा प्रकारचं काय म्हणू नक्षी आहे, बघू शकता. एक कशा प्रकारची नक्षी आहे, म्हणजे हे जे तुम्ही हे बघू शकता नक्षी बघा. अशा प्रकारे ही नक्षी आहे. आता जर समजा गौंडी किंवा सेंट्रिक वाल्यांना जर सांगितलं की बाबा अशा प्रकारचे आपल्याला नक्षी काढायची आहे, तर ते काढू शकणार नाहीत. अशा प्रकारचं हे त्या काळात केलेलं आहे. म्हणजे आपल्याला जर मंदिरांची जर किंमत ठेवायची असेल तर त्यांच्या काय म्हणू आपण, त्यांना त्यांच्या त्या काळातल्या कारागिरांची आपण किंमत केली पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. तर समोर मुख्यद्वार आल्यानंतर मुख्यद्वाराला 2 स्तंभ आहेत, वर श्री गणेशांची मूर्ती आहे.
तर आणि त्याच्यावर एक तुम्ही बघू शकता की काय प्रकारची नक्षी आहे. बघा ही समोर दिसत असेल तुम्हाला, वरच्या साईडला दाखवा, ह्या साईडला स्तंभावर पूर्णतः अशी नक्षी आहे. तर या आज दाखवतो तुम्हाला. आता मुख्य गाभाऱ्यात आपण प्रवेश करत आहे. या तर मुख्य गाभाऱ्याचा जर तुम्ही प्रवेश बघितला तर आतमध्ये मुख्य गाभारा जो आहे ते मुख्य गाभाऱ्यात श्री सूर्यनारायण साक्षात आहेत इथे. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही बघितलं तर या साईडला 4 खांब आहेत. 4 खांबावर हे पूर्ण स्ट्रक्चर उभं आहे. वरच्या साईडला जर बघितलं तर एक नक्षी आहे वरच्या साईडला, वर छतावर. तर बघू शकता अशा प्रकारे छतावर जर नक्षी बघितले तर ते आपण पंढरपुरातले मल्लिकार्जुन मंदिरात जे दाखवली होती तशा प्रकारचेच काहीसे कमळ किंवा फुल अशा प्रकारची नक्षी आहे. तर हे पूर्ण जे तुम्हाला दगड दिसत आहे ते पूर्ण काळा पाषाण या दगडात तयार केलेली ही नक्षी आहे. काळा पाषाण म्हटलं तर हेमाडपंथी शैलीतच हे काळा पाषाण वापरला जात होता आणि त्याच्यावर ही नक्षी कोरली जायची. तर समोर बघू शकता अशा प्रकारचे हे. तर आता आपण पूर्ण गाभारा बघून झाल्यानंतर आता मुख्य मूर्ती पाहूया. तर मुख्य मूर्ती जर बघायचं म्हटलं तर तुम्ही बघू शकता या मंदिराचं वैशिष्ट्य किंवा या संपूर्ण जे आपला जिल्हा सोलापूर जिल्हा, तर या अशा प्रकारची मूर्ती कुठंच बघायला मिळणार नाही. जी सूर्यनारायणाची मूर्ती एखाद्या पिंडीवर उभा आहे, तर ही समोर बघत असाल तर ही कट्टा वगैरे नाही तरी पिंड आहे किंवा शिवलिंग आहे. तर शिवलिंग कशावरून ओळखायचं तर खाली तुम्ही बघू शकता हे ब्रह्मस्थान, हे विष्णुस्थान आणि हे महेशस्थान. तर हे 3 प्रकारची स्थान आहे ती. आणि वरच्या साईडला असा पिंडीचा आकार दिलेला आहे, जे आपलं पिंडीवर शिवलिंगावर जे पाणी पडतं या साईडला जाते. तर अशा प्रकारचे पिंड आहे आणि पिंडीवर ही आपली श्री भगवान सूर्यनारायणाची मूर्ती उभा आहे. तर बघू शकता तुम्ही सूर्यनारायणाची मूर्ती अशा प्रकारे आहे. आता सूर्यनारायण मूर्ती जर ओळखायची म्हटलं तर इकडे बघू शकता शंख आहे श्री विष्णूंच्या हातात. इकडच्या साईडला पद्म फुल आहे, हे बघू शकता पद्म फुल. खाली गदा आहे. या साईडला तुम्ही बघू शकता वरच्या साईडला नक्षी आहे अशा प्रकारची. आणि या साईडला एक मूर्ती आहे, या साईडला एक मूर्ती आहे अशा प्रकारे. या साईडला एक मूर्ती आहे. अशा प्रकारच्या अशा मूर्ती आहेत या साईडला. इथं हस्तदंत किंवा हस्तवर आपण बघू शकता अशा प्रकारची हस्तदंतावरच एक अशा प्रकारची मूर्ती नेलेली आहे. तर अशा प्रकारे एक मुख्य मूर्ती आहे श्री भगवान सूर्यनारायण देवतेची. खाली समोर बघू शकता ही मूर्ती अशा प्रकारे आहे. तर चला आता आपण ही मूर्ती बघितल्यानंतर आता आपण बाहेरलं मंदिराचं स्ट्रक्चर बघूया. तर या समोर जर आपण बघितलं हे मुख्यद्वार आहे मंदिराचं. या मंदिराच्या मुख्यद्वाराला जर बघितलं अशा प्रकारची एक शिळा आडवी लावलेली दिसत असेल तर इथली एक आख्यायिका किंवा इथले स्थानिक सांगतात की ही जी एक पूर्ण शिळ होती अशी म्हणतात. हे पूर्ण अशा प्रकारचा एक आडवा दगड होता आणि ह्याच्या खालून माणसं जात होती. याचा अर्थ काय तर माणसांना किंवा जे भक्त आहेत ते असे खाली नमन करून सूर्यनारायण मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी जात असतील, सूर्यनारायण दर्शन घ्यायला जात असतील. तर आता हे मंदिर आपण पूर्ण बघितलंय. तर आता याचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला समोर या. तर याची एक पौष महिन्यात इथे एक मोठी यात्रा भरती. त्यावेळेस असं सांगितलं जातं की आपले जो सूर्य आहे तो सूर्याची किरणे जी आहे ते मंदिराच्या विष्णूच्या मूर्तीवर किंवा सूर्यनारायणाच्या मूर्तीवर पडतात. त्यावेळेस पौष महिन्यात, मराठी महिन्यानुसार पौष महिन्यात जे आहे तिथं संक्रांतीच्या वेळेस मोठी यात्रा भरते इथे. तर असं एक सांगितलं जातं. तर आता आपण हे जे सूर्यनारायणाचं मंदिर बघितलं तर आता एक तुम्हाला एक इथलं एक गावाचं वैशिष्ट्य किंवा गावातले एक या मंदिरांचं एक दुर्मिळ स्थान म्हटलं तर चालेल. तर असं आहे, तर ही मूर्ती जी आहे हे जे मंदिर आहे ते पूर्वेकडे तोंड करून आहे. आणि इकडे त्याच काळातलं एक मंदिर आहे, इकडे तुम्हाला दाखवतो. जरा फास्ट या. तर हे मंदिर दिसत असेल तुम्हाला, ते पूर्वेकडे तोंड करून आहे. आणि हे श्री शंभू महादेवाचं मंदिर आहे, शिव मंदिर आहे. तर हे पश्चिमेकडे तोंड करून आहे.
तर हे एक गावचं वैशिष्ट्य आहे नारायण चिंचोली गावचं. हे दोन मंदिर एकाच ठिकाणी असून एक पूर्वेकडे तोंड करून आहे आणि एक पश्चिमेकडे तोंड करून. जे विष्णूंची जे मंदिर आहे भगवान श्री सूर्यनारायणाचे मंदिर आहे ते पूर्वेकडे तोंड करून आहे आणि हे महादेव मंदिर हे पश्चिमेकडे तोंड करून आहे. तर या आपण हे मंदिर बघूया. तर समोर आल्यानंतर दोन शिवलिंग आहेत बघू शकता. तर एक शिवलिंग आहे तो रुंद रुंद आकाराचा एक शिवलिंग आहे आणि इथे एक बघू शकता इथं लांब आकाराचं एक शिवलिंग आहे. तर असंच एक समोर आल्यानंतर आपल्याला आता इथं जीर्ण अवस्थेतलं मंदिर दिसत असेल. हे मुख्य सभा मंडपाचं मुख्य द्वार असेल त्या काळातलं. या समोर अशा प्रकारे इथं तुम्ही बघू शकता. मुख्य द्वार असं इथं उंबरा दिसत असेल तुम्हाला मुख्य द्वाराचा. आणि अशा प्रकारे पडलेलं आहे म्हणजे जीर्ण अवस्थेत आहे मंदिर. हे समोर या आत या जरा. तर आत आल्यानंतर तुम्ही बघू शकता. चप्पल काढा. आत आल्यानंतर समोर नंदी महाराज आहेत आणि समोर हे सभा मंडपाचा थोडासा राहिलेला भाग जीर्ण अवस्थेतला भाग आहे तो बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे एवढाच भाग राहिलेला आहे. आता सध्या या शिखराचं काम चालू आहे. त्या गावातल्या ट्रस्टीच्या मार्फत चालू आहे मंदिराचं शिखराचं काम. तर समोर आल्यानंतर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे एक दोन वेगळे किंवा मूर्ती आहेत. तर ती जीर्ण अवस्थेत पूर्ण अशा आपण काय म्हणू शकतो पूर्ण म्हणजे दुभंगलेल्या किंवा तुटलेल्या अवस्थेत आहे ती. तिथे एक मूर्ती आहे ती तशी झालेली. आणि आता समोर मुख्य गर्भद्वार गर्भघराचं मुख्य द्वार बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे ह्याची नक्षी बघू शकता तुम्ही कशा प्रकारे. तर आता सध्या बांधायला चालू असल्यामुळे जरा थोडंसं वाचलंय नाही तर हे दुभंगलं जास्त असं वाटते. तर सध्या बघू शकता ह्याची नक्षी बघा तुम्ही. खाली उंबरा बघू शकता आणि वरच्या साईडला जे स्तंभ आहेत मुख्य द्वाराचे त्याची नक्षी बघा तुम्ही. अशा प्रकारे एक दोन द्वारपाल आहेत बघा. त्या साईडला तीन द्वारपाल आहेत. त्या साईडला एक आहे त्या साईडला एक आहे त्या साईडला तीन द्वारपाल आहेत. त्या साईडला तीन द्वारपाल आहेत. एक दोन तीन अशा प्रकारे. आणि यात नक्षी बघू शकता तुम्ही. त्या काळातली हेंबाडपंथी शैलीची जर तुम्ही एखादी वास्तुकला बघू शकता तर अशा प्रकारे हे बघा. हे काय प्रकारची आता घडू शकतं का तुम्ही याच्यावरून विचार करू शकता. ते शिवाजी महाराज म्हणून गेलते. हे मंदिर जे आहेत हेच आपला धर्म आहे म्हटलं तर चालेल. शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की मंदिरच आपला धर्म आहे. तर आपण धर्म जर जपायचा असेल तर मंदिर जपलं पाहिजे. हे एक या आपल्या व्हिडिओच्या मार्फत आपण सांगू इच्छितो. तर चला आता आपण शिवलिंग बघूया. तर अशा प्रकारे आता आपण जे ही एक वैशिष्ट्य म्हटलं तर चालेल. इथले जर शिवलिंग आहे ते ह्या साईडला तोंड करून आहे आणि तिकडलं शिवलिंग आहे आपलं सूर्यनारायण मंदिरातलं ते उजव्या साईडला तोंड करून आहे. म्हणजे ही दोन एक वैशिष्ट्य म्हटलं तर चालेल. आणि त्याच्यावर मूर्ती आहे या साईडला तोंड करून आहे. कारण का तरी पश्चिमेकडे तोंड करून आहे आणि ते पूर्वेकडे तोंड करून आहे. तर अशा प्रकारे हे वैशिष्ट्य म्हटलं तर चालेल. तर आपण आधी काय गावकऱ्यांच्या बाईट घेऊया. या त्यांना काय माहिती आहे का. मामा काय मंदिराबद्दल माहिती देऊ शकता तुम्ही. काय ना मला बारक्यापणापासून जे हाय बारक्यापणापासून मी बघतोय हे हाय असंच मी बघतोय. आता माझं कमीत कमी 60 ते 65 वय झाले. मी हाय असं मंदिर जे आहे हे वैशिष्ट्य काय सांगू शकता का बाबा. हे सूर्यनारायण जे मंदिर आहे ते इकडे पूर्वेकडे तोंड करून आहे. आता हे महादेवाचं जे मंदिर चालू आहे आता शिखराचं काम चालू आहे. होय होय. तर हे समोरचं म्हणजे हे पश्चिमेकडे तोंड. हेच काय वैशिष्ट्य सिस्टीम म्हणजे जसं मी ते पहिल्यापासून जे मी कळत्यापणापासून बघतोय मला कळते असं. हा हे जो तोंड वरतच आहे. हा आणि सूर्यनारायण मंदिराचं तोंड खालतो उगवतीकडे आहे. बरोबर मला कळतंय असं. महादेवाचं मंदिर ही त्या सूर्यनारायणाच्या काळातलंच आहे का त्याच वेळेस. हेंबाडपंथी शैली हेंबाडपंथीच आहे. हे कोण सांगणार नाही की मामा असं झालंय की माझ्या मला कळतंय असं कोण सांगू शकणार नाही. बरं चालतं ठीक आहे. तुम्हाला काय माहिती आहे का. बरं मंदिराचं काम करताय का तुम्ही. बरं तर आता शिखराचं काम चालू आहे. म्हणजे आता हे शिखर जे आहे ते कुठल्या प्रकारचं शिखर म्हणायचे मंदिराचं महादेवाच्या मंदिराचं. महादेवाचं मंदिराचं म्हणजे आतला गाभारा आहे आपला 10x10 आहे. ज्या लोकांना जे आता कमिटी आहे त्याला हे काम आवडलं आमचं. तर महादेवाच्या मंदिराला शूट होईल म्हणल्याने ते काम त्यानं डन केलं आणि अशा प्रकारे आमचं काम चालू आहे मंदिराचं काम. बरं
बरं, आता ते सूर्यनारायण जे शिखर आहे ते पण आताच शिखर आहे. हो आताच केले आम्हीच केले. बरं बरं, हे जुन्या काळातलं नाही. तर जुन्या काळात. त्या साईडला तुम्ही दाखवा जरा थोडा कॅमेरा करून. हा. हे जुनं मंदिराचं जे शिखर आहे सूर्यनारायणाच्या मंदिरावरचं ते शिखर नवं आहे, हा. जुनं शिखर नाही ते. नाही. बरं, तुम्हाला काय माहितीये का हा मंदिराविषयी काय माहिती? मंदिराविषयी माहिती आहे पण जी जुन्या लोकांनी सांगितले तेवढंच माहिती बरं, काय माहिती? भुयार आहेत ना. कुठलं भुयार आहे? काय बर, भुयार आहे. जुनी लोक सांगत होती. बर वर विठुरायच्या ह्याच्या निघत होते बर, विसर्गावर. जुने लोक काय सांगतात इथं भुयार आहे म्हणतात का? भुयार आहे. आता आम्ही बघायला खोदलं होतं की बरं, आता बघायला मिळतं का ते? खोदलं होतं आम्ही 5 फुटापर्यंत नेलतं आम्ही 5-6 जणांनी. बरं. आताची नाही 96-97 ची गोष्ट आहे. बरं. बसलं भोगून निघते बरं. तोंडाला चावला ते बरं, इथे यात्रा कोणत्या काळात असते म्हणजे काय? हा बर, मग ते मग गावात मिरवणूक वगैरे असते का कसं काय? तिसऱ्या रविवारी असते. तिसऱ्या रविवारी. बरं, म्हणजे खास संक्रांतीच्या करून वेळेस. संक्रांत नाही. हम्म. ती मागं पुढे जर मिळून आली तर संक्रांत येते. बरं. नाहीतर येत नाही. बरं बरं तिसऱ्या रविवारचं वैशिष्ट्य असं की फक्त सूर्यनारायणची किरण आहे ती. बरं. त्यांच्या चरणावर पहिल्यांदा पडते किंवा मुखचंद्रावर पडते की नाही तर बरं बरं, पायावर. ठीक आहे. तुम्हाला काय माहिती आहे का मंदिराविषयी? हे सरकार आहे का की हा. शिवाजी ज्यावेळेस आपला औरंगजेब आलता हम्म. तुळजापूर ते पंढरपूर हम्म. कुठले मंदिर उद्ध्वस्त करत बरं. ते शिखर आहे बघा ते दाखवत. कुठलं? हा, ते आम्ही बघितलेलं ते शिखर. हा हा, बरं. ती भरीव ती वर होतं जुन्या शिखर. बरं, सूर्यनारायणाच्या मंदिरावर. पौर्ण त्यानं पाडलं होतं. बरं बरं, सूर्यनारायणाच्या मंदिरावर होते ते. हो आख्यायिका आहे. बरं बरं, आख्यायिका आहे म्हणजे सांगितलं जातं. शिवाजी महाराजाचा काळ कुठला झाला किती 1600 1600 ते किती 1600 ते 1700 दरम्यान. 1700 दरम्यानचा ते. हम्म. त्या बरं. period मध्ये मग त्याच्या आधी हे किती बांधले गेले होते काय माहिती. बरोबर, आता ते आपलं जे सूर्यनारायण मंदिर आहे ते समोर एक असा आडवी शिळा आहे ते बघा दोन. त्याचं काय म्हणजे त्याला काय ती म्हणू? पाठ घासली की तुम्ही तुमचं जर मन नाही नाही नाही, ते समोर आपण आज जातो त्यावेळेस असे दोन. नाही ते ते कशा हाती प्रकारे? होतं हो, ती भरून आले तर हातीवर बरं. बसायला लेकरासाठी म्हणजे ते आपण घरासमोर काय असतो का बांधतो का नाही. बरं जुनं हाती होतं दगडी टाईप. बरोबर त्या पलीकडला जी चपटी शेळ आहे का हा. जी तुमचं जुना आजार आहे त्या लोकांना. बर बाबा तुमचं कंबर दुखतंय हा. मान दुखतंय बर, चालते त्याला घासलं तुम्ही आता सुद्धा करू शकता. बर, ठीक आहे. कटकर भाई, काय मंदिर बद्दल माहिती आहे तुम्हाला? श्री सूर्यनारायणाचे मंदिर. हे सूर्यनारायणचे मंदिर हे पूर्वीपासून हजारो वर्षापूर्वी ते स्थापन झालेलं आहे. बर. त्या ठिकाणी काही लोक वस्ती असेल नसेल हे अगणित आहे, परंतु ज्यापर्यंत जसे कळते असे हे मंदिर आहे. बर. माझे वय आता 52-53 वयापासून या मंदिराला हे परिसर आहे. या परिसराभोवती असे मोठे मोठे दगड होते, परंतु जे काही मंदिराचा जीर्णोद्धार केल्यामुळे हे दगड त्या ठिकाणी वापरले गेले. आणि ते दगड म्हणजे जे ह्या मंदिराचे जे दगड होती बाकीची ती कुठे? भक्त निवास हे मंदिर महादेव मंदिर डबल बांधले ते कोऱ्या 2 होते. बर. पाडले ते पालवाडीसाठी दिली ती. ते मारुती मंदिर, त्यानंतर अंबाबाईचं मंदिर, त्याला हे दगड वापरले. बर, काय अजून काय कुठल्या माहिती सांगितली जाते अजून मंदिराविषयी? या मंदिरात विष्णूचा एक अवतार मानला जातो. बर. हे सूर्यनारायणाचे मंदिर सूर्यनारायण, हा. हे आपल्या या भारत देशामध्ये 2 ठिकाणी आहे असं ऐकून आहे. कोणार्क मध्ये हा. माझ्या अभ्यासक्रमाला बी होतो कोणार्क उडियामध्ये हा हा आणि ओडिसामध्ये. हा, आणि महाराष्ट्रामध्ये सूर्यनारायणचे 2 मूर्ती आहेत. खाते आहे. हेमाडपंथी म्हणून मानलं जातं या मंदिराला. हेमाडपंथी बांध अशा अवशेष आहे आणि याला सिमेंटचा किंवा काही वापर नाही. क्लिपा आहे तशा क्लिप बरोबर, लॉक आहेत, लॉक सिस्टम. लॉक सिस्टीम मध्ये वापर केलेला आहे. काही पोहोचताना दगड आढळले. बरं बरं, इथलं काय तुम्ही म्हटलं ह्या दगडाची काय? अशी एक आपण मंदिराकडे जाताना नतमस्तक होऊन जाऊ हा, अशा बरं, पद्धतीने जायचं. आपल्या दर्शकांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो हे मंदिराचं मुख्य द्वार आहे. तर हे मंदिराचं मुख्य द्वाराला असं एक अखंड होतं. अखंड एक शीळ होती असं आपण म्हणू. ही शीळ आहे. ह्या शिलिकेचा थोडासा तुकडा म्हणजे ह्याच्या खालून भाविकांना जायला म्हणजे नतमस्तक होऊन हे भाविक भगवान सूर्यनारायणाचं दर्शन घ्यायला जात होते. तर एक मंदिरात म्हणजे सर्व मंदिरात असं नसतं. त्या मंदिराचं असं एक वैशिष्ट्य म्हटलं तर चालेल की भाविक जे आहे ते खाली वाकून नमन करून सूर्यनारायणाचं दर्शन घ्यायला जात होते. तर अशा प्रकारे हे माहिती आपल्याला सांगितलेली आहे. थँक्यू, धन्यवाद. अशा प्रकारे आपण सूर्यनारायण मंदिर बघितलेलं आहे. तर हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्रीतम व्ह्यूज आपल्या चॅनलचं नाव आहे. तर धन्यवाद.